हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू की कार्बन लेझर फेशियल, टॅटू रिमूव्हल आणि लेझर हेअर रिडक्शन म्हणजे नक्की काय आहे. तर ही आहे लेझर मशीन. या लेझर मशीनमध्ये असे दोन प्रोब येतात. हा जो प्रोब आहे तो यूज केला जातो कार्बन लेझर फेशियल आणि टॅटू रिमूव्हलसाठी. तर कार्बन लेझर फेशियल हे कशासाठी आहे तर एक्सफोलिएशन, पोर रिडक्शन, ॲक्ने ट्रीटमेंट, रिड्यूस करतं ऑइल प्रोडक्शन आणि स्किन हेल्दी ठेवतं. स्किन रिज्युवेनेशन म्हणजे स्टिम्युलेट करतं कोलॅजन प्रोडक्शन आणि डीप क्लीन्स एक्सफोलिएशनसाठी कार्बन लेझर फेशियल केलं जातं. तर कार्बन लेझर फेशियल करताना हे जे आहे लिक्विड कार्बन असं फेसवरती अप्लाय करून ते ड्राय झाल्यानंतर लेझरचे शॉट्स दिले जातात. त्यामुळे तुमच्या जे स्किनमध्ये जे इम्प्युरिटीज किंवा ऑइलीनेस किंवा डर्ट असते ते निघून जातं. कोलॅजन प्रोडक्शनला बूस्ट बसतो. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे जे ॲक्ने स्कार किंवा पिंपल्स होऊन गेल्यानंतर जे खड्डे पडलेले असतात ते कमी होतात आणि स्किन इव्हन होते. आता टॅटू रिमूव्हलसाठी सुद्धा हाच प्रोब यूज केला जातो. तर त्यांनी असं कार्बन लेझर फेशियल किंवा टॅटू रिमूव्ह करण्यासाठी असे डिफरंट टिप्स आहेत. अकॉर्डिंग टू तुमची स्किन, तुमचा टॅटूचा कलर कुठला आहे त्यानुसार हे टिप्स यूज केले जातात. द मोस्ट इझी आहे तो ब्लॅक कलर आहे. म्हणजे जर ब्लॅक कलरचा जर टॅटू असेल तर तुम्ही मोस्ट इझिली तो रिमूव्ह होतो. मोस्ट डिफिकल्ट आहे ग्रीन कलर. ग्रीन कलरचा टॅटू हा इझिली रिमूव्ह होत नाही किंवा त्यासाठी खूप जास्त मल्टिपल सेशन्स लागतात. तर हा जो प्रोब आहे तो यूज केला जातो लेझर हेअर रिडक्शनसाठी. म्हणजे तुम्हाला जर वॅक्सिंग किंवा थ्रेडिंग यापासून रिलीफ हवा असेल किंवा ज्या पेनफुल्स मेथड आहेत हेअर रिमूव्ह करण्याच्या, तर त्यासाठी अल्टरनेटिव्ह म्हणून तुम्ही हे करू शकता की लेझर हेअर रिडक्शन. तर लेझर हेअर रिडक्शन एकतर पेनलेस आहे, नॉन इन्व्हेझिव्ह आहे, टार्गेटेड एरियावरतीच ह्याचा इफेक्ट आहे, बाकीचा सराउंडिंग एरिया हा अफेक्ट करत नाही आणि ॲट अ टाईम हा सगळ्यात जास्त एरिया किंवा जास्त हेअर फॉलिकलवरती ह्याचा इफेक्ट होतो. ज्यांना PCOD आहे आणि ज्यांच्यामध्ये हेअर ग्रोथ जास्त आहे किंवा हार्मोनल इम्बॅलन्स आहे, फेशियल हेअर ग्रोथ जास्त होते, त्यांच्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे लेझर हेअर रिडक्शन. थँक्यू.